धनंजय देशमुख आपल्याबरोबर आहेत. धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्यावरती काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आली. त्याविषयी मला सांगा, तुमचे साडू जे आहेत त्यांच्यावर उबाटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सातपुते यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केलेत. काय सांगायला याबाबत? या बाबतीत खरं तर एक शब्दही आम्ही बोलणार नव्हतो, कारण का जे माझे साडू आहेत दादासाहेब खिंडकर, त्यांनी परवा दिवशीच एक पत्रकारांना सांगितलं होतं की हे माझ्या गाड्यातले विषय आहेत आणि संतोष अण्णा देशमुख या प्रकरणाला कुठंही याच्यामध्ये डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. त्यामुळे हे माझ्या लेवलचे प्रश्न आहेत. मी आणि आम्हाला ॲक्च्युली त्या गोष्टीचं काही माहीत नाही, नॉलेज नाही त्या गोष्टीचं काही, आणि त्यामुळं आम्ही पण काही ह्या प्रकरणात व्यक्त झालेलो नाही आहेत. तुम्ही पण बघितलेलं आहे की ह्याच्यामध्ये. आणि संध्याकाळी म्हणजे पहाटे 3 वाजता केस झाली काल सकाळी, आणि ते 10-11 वाजता स्वतःहून हजर झाले. ते कुठं पळाले नाहीत किंवा ते कुठल्याच गोष्टी चुकीच्या केल्या नाहीत. पोलिसांना सहकार्याच्या भावनेतून त्यांनी स्वतःहून तिथं हजर राहिले. तिथं विषय संपला. परंतु त्याच्यानंतर काही जी पत्रकार परिषद झाली, उबाटा गटाचे जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सातपुते यांनी जे एकदम ॲग्रेसिव्हपणे जी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात आम्हाला त्याच्याबद्दल पण काही इंटरेस्ट नव्हता. त्यांना त्यांचा गावगाड्याचा विषय आहे तो, आमचा त्याच्यात कुठं काही संबंध नाही. ह्याच्यात त्यांनी मान्य केलं की तुमचा ह्याच्यामध्ये कुठं संबंध नाही. परंतु महाराष्ट्रात सगळे संतोषांना या गोष्टीला न्याय मागण्यासाठी, त्यांचं समर्थन करण्यासाठी, निषेध करण्यासाठी विविध मोर्चे, आंदोलनं, उपोषणं झाले. तर यांनी त्याच्यात पहिल्यांदा संतोष अण्णा देशमुख हे नाव टाकलं. त्यांचा मी निषेध करतो की ह्या गोष्टीला त्यांनी जर त्यांच्या गावगाड्याचा विषय तेवढ्यापुरता मर्यादित ठेवला असता आणि आमचा वेगळा ठेवला असता तर आम्ही म्हणलं असतं की चला. पण त्यांनी ह्या आडून त्यांनी कुठंतरी पुढं आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न काल केलेला आहे. त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे. आणि यातून मला असं म्हणायचं की आम्ही काही बोललो नसतो, परंतु त्यांनी जे माझे नातेवाईक आहेत, माझे जी मेहुणी आहे दादासाहेब खिंडकर यांना, तिच्याबद्दल किंवा ह्या दादासाहेबाबद्दल जे काय बोलले की लग्न कुठं झालं, कसं झालं, त्याची पत्रिका आम्ही पाठवली, आमच्या लग्नातले फोटो पाठवले, बीडला दत्त मंदिरात ते लग्न होतं. तर कुठलीही गोष्ट माहीत नसताना मग परत माफी मागण्याला काही अर्थ नाही. त्यांनी सरळ मला सांगितलं की मला शुगर आहे, मी शुगरचा पेशंट आहे, अनावधानानं काय बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, मला माझ्याकडून क्षमस्व. म्हणजे सातपुतेंनी तुम्हाला माफी मागितली? मी व्हॉट्सअपवर त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या नातेवाईकाविषयी जे काही बोललात ते चुकीचं बोललात. बाकीचं मला त्याच्यावर काही आक्षेप नव्हता. त्यांचा गावगाड्याचा विषय त्याच्यामुळं, आणि आपला विषय त्यांनी एकदा तरी दुःख एवढं आमचं डोंगर असताना आम्ही जे बोलतो त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तरी त्यांनी गोष्ट टाळली असती. परंतु न विचार करता ते बोलले. विचार करून बोलले असते तर कदाचित ही गोष्ट झाली नसती. ते एवढ्या ॲग्रेसिव्हपणे बोलत होते. त्यांना काय साध्य करायचं होतं माहीत नाही. परंतु आमचे जे गावकरी आहेत, माझी हीच सासरवाडी आहे, इथले जे देशमुख कंपनी गावकरी आहेत ते कालच म्हणत होते की जे कुठं कोणी परमेश्वर सातपुते जे आमच्या बहिणीला काय म्हणलेत त्याच्यावर आम्हाला काहीतरी विचारायचं, त्यांना जॉब विचारायचं की असं तुम्ही का बोलले. परंतु विषय असा आहे की कुणीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. त्यांनी आरोप केला आहे, केस केली. त्याच्यात जशी पुढं जाईल केस लक्षात येईल की काय प्रकार आहे, कशामुळे झालं आहे, 1.5 वर्षापूर्वीचं प्रकरण ह्यांनी कशामुळं काढलं आहे, किंवा दादा खिंडकर यांनी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये न्यायाच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट केली नाही. तर ही गोष्टसुद्धा मी ॲडिशनल DYSP पांडकर साहेबांना आत्ता बोललो आहे की या 3 महिन्यामध्ये आमच्याकडून एखादी चुकीची गोष्ट झाली असेल तर तुम्ही आम्हाला कळवा. कारण चूक झालेली सुधारणे ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. एकदा चूक सुधारली की परत चुकणं होत नसते. म्हणून आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.